नमस्कार मित्रांनो, आज आपला व्हिडिओ मराठीमध्ये बनणार आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की बरेच दिवस झाले की इलेक्शनवरती चाललंय, टॉपिक चाललाय. नक्की काय आहे, काय कोणाला काहीच कळत नाही. बरेचसे लोक हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत आहेत, आपल्या मराठी लोकांना कळतंय का नाही काय माहित नाही, पण चालू आहे प्रयत्न. आता एवढे पेपर बघून तुम्ही म्हणता नक्की याने आज काय आणलंय, कुठले व्हिडिओ बनवायचा, नक्की आज व्हिडिओ कोणता बनणार आहे. तर सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, म्हणजे ह्या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे. आणि नाही बोललो तर काय अर्थच नाही त्या व्हिडिओला. जसं राहुल गांधी घेऊन आले होते तसंच मी आज हे पेपर घेऊन आलोय. यामध्ये सगळे मुद्दे आहेत की ते काय बोलले, इलेक्शन कमिशननी काय बोलले त्यांच्यावरती, कोणाची काय रिएक्शन आहे, सगळं लिहिलेलं आहे मी यामध्ये. काय मेन मुद्दे आहेत ते पण सगळे टाकलेले आहेत. मुळात मुद्दा असा आहे की वोटिंगचा विषय, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की इलेक्शन कमिशन नक्की करतंय काय. म्हणजे देशाचा पूर्ण विश्वास त्या गोष्टीवरती आहे आणि ते लोक वरच्यावर उत्तर देत आहेत लोकांना, जे मला पण पटत नाही आणि काही लोकांना पण पटत नाही. राहुल गांधींनी त्यांना फक्त एवढंच मागितलं होतं की आम्हाला डेटा द्या, आम्हाला तो चेक करायचा आहे, कोणी मतदान केलंय नाही केलंय. त्यांनी असं नाही सांगितलं की कोणत्या पार्टीला केलंय. आणि त्यांनी त्याच्यावरती असं काय दिलं की म्हणजे त्यांना त्याच्यावरती अभ्यास करायला, तो डेटा अनालाइज करायला कमीत कमी 6 महिने गेले. 7 फूटचा बंच दिलाय त्यांनी पेपरचा. This is 7 feet of paper, as you can see. You have to sort through every single one of these. And this task took us 6 months. 7 फूटचा. म्हणजे मी काय बोलू मलाच कळत नाहीये. म्हणजे टेक्निकलच्या जमान्यामध्ये तुम्ही एक फिजिकल पेपर देताय की तुम्ही हा चला ठीक आहे, तुम्ही शोधा आणि तुम्ही तुमचा डेटा काढून घ्या. आणि ते पण एका लोकसभेचा आणि एका असेंब्लीचा, जो की महापूर का काही त्याचं नाव, महादेवपुरा. आता आपण ठोक मुद्द्यावर येऊ. आपल्याला काय आता दुसऱ्या गोष्टी बोलायच्या नाहीत. पहिली गोष्ट, 1 पर्सन 1 वोट, म्हणजे एका व्यक्तीला एकच वोट करता येतं. आता नक्की हा विषय किती खराब म्हणजे इलेक्शन कमिशनने ठेवलाय आणि किती नाही, हे त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स आणि राहुल गांधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व स्पष्टपणे सांगितलंय. काय वाटतं तुम्हाला 1 पर्सन 1 वोट मध्ये की नक्की ही रियालिटी म्हणजे किती डार्क रियालिटी इलेक्शन कमिशनची, बाबा हे खरं आहे का खोटं आहे काय. म्हणजे असा डेटा दाखवलाय की म्हणजे मी बघितला. आता त्याच्यावरती मी अगोदरच व्हिडिओ बनवायचा विचार केला होता, पण म्हणलं इलेक्शन कमिशनची एक प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या, त्याच्यानंतर ना आपण त्यांनी काय त्यांची मतं मांडलेत तो विचार केला. मग त्याच्यावरनं म्हणलं की एक व्हिडिओ बनवू. पण त्यांनी अशी मतं मांडली की म्हणलं की त्याच्या अगोदरच व्हिडिओ बनवला असं बरं झालं असतं, अशी त्यांची मतं होती. म्हणजे त्यांनी पूर्णपणे मुद्द्याला सोडून बाकीची वायफळ बडबड केलेली आणि काहीच अर्थ नाही त्या गोष्टींना, काहीच. 1 पर्सन 1 वोट म्हणजे एक व्यक्ती ज्याला एका मतदानाचा अधिकार आहे आणि गरीब असो, श्रीमंत असो किंवा तो काही असो, मुलगी असो, तो 18 वर्ष कंप्लीट झाला त्याला मतदानाचा अधिकार आहे. पण याच्या उलट काय होते माहितीये का, की हा जो डेटा दाखवलाय त्याच्यामध्ये एका व्यक्तीने किती वेळा तरी मतदान केलेलं आहे. एक व्यक्ती बँगलोरमध्ये, एक व्यक्ती कर्नाटक, म्हणजे तोच व्यक्ती बँगलोरमध्ये पण आहे, कर्नाटकमध्ये पण वोटिंग होते, 4 बूथला त्याचं वोटिंग होते. हे आता आपण नंतर बघणार आहे. पण खूप काही गोष्टी आहेत की म्हणजे मला तरी असं वाटतंय की काय चाललंय, काय नक्की काय कळत नाही. आणि लोक पण एवढी शांत कशी काय आहेत, म्हणजे ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं सोडून किंवा प्रश्न विचारायचे सोडून सुद्धा लोक शांतच बसलेले आहेत. कोणी काय बोलतच नाही त्या गोष्टीला. त्यांनी असा आरोप केलाय इलेक्शन कमिशनवरती की वोट म्हणजे चोरल्याचा आरोप आहे. मुळात हा वोट चोरल्याचा आरोपच नाही म्हणता येणार. त्यांचं जे त्यांनी टायटल दिलंय प्रेस कॉन्फरन्सला की वोट चोरी किंवा वोट चोरल्याचा आरोप केलेला आहे, ॲटॉम बॉम्ब वगैरे. पण मुळात मुद्दा असा आहे की इलेक्शन कमिशनची जी ट्रान्सपरंट जी थीम आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की त्यांची पारदर्शकता, ती किती म्हणजे त्या गोष्टीवरती आपण किती विश्वास ठेवू शकतो हे त्यांनी एक्सपोज करून टाकलेलं आहे. पहिलं असं आहे की डुप्लिकेट वोटर ज्याची संख्या 11,965, त्याच्यानंतर फेक अँड इनव्हॅलिड ऍड्रेस 40,009 वोटर्स आहेत ते, 40,009. तिसरं आहे बल्क वोटर्स इन सिंगल ऍड्रेस आणि ते वोटर्स आहेत 10,452. चौथा मुद्दा इनव्हॅलिड फोटोज
4,132 आणि मिसयूज ऑफ फॉर्म 6 33,692. म्हणजे टोटल आकडा यांचा जातोय 1,02,50. एवढे वोटिंग जे वोट करण्याच्या लायकीचे नाहीयेत किंवा बोगस वोट म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा काहीतरी चुकीचं घडतंय असं पण म्हणू शकतो यामध्ये. पण आकडा 1,02,50 आहे. We found that 1,250 votes were stolen. This way, duplicate voters, one voter appearing multiple times on the voter list, fake and invalid addresses, voters who didn't have addresses or were just fake addresses, bulk voters in single address, one building, 50 people, 60 people, one bedroom house, but we go there, no 50 people living there, no record of those people ever having living there, one family living in that house. Invalid photos, photos which you simply cannot see or no photos existing of theirs on the polling list. And then the most interesting, misuse of Form 6. Form 6 is the form that allows new voters to become voters. So generally Form 6 is anyone who's 18 and above but hasn't voted in the last election. So they should be between 18 and 22, 23 years old. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक माणूस जर एका मताने निवडून येऊ शकतो आणि एका मताने पडू शकतो, तर 1,02,50 मतं म्हणजे किती मोठी ही लिस्ट झाली ह्याचा विचार तुम्ही करा. आणि हे शॉर्टिंग करायला त्या व्यक्तीला 6 महिने लागतात, म्हणजे राहुल गांधीला, असं त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलेलं आहे. डुप्लिकेट वोटर ज्याचा आकडा आहे 11,965, त्यामध्ये राहुल गांधींनी हायलाईट केलेलं आहे की एकाच माणसाचं नाव, म्हणजे एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं 4 वेळा नाव येतं. डुप्लिकेट वोटरमध्ये 4 वेळा नाव येतं आणि त्याच व्यक्तीने 4 वेळा मतदान केलेलं आहे, आणि ते पण वेगवेगळ्या पोलिंग बूथवरती. आता त्या व्यक्तीचं नाव सांगतो तुम्हाला, गुरकिरट सिंग डांग. हे तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ त्यांच्या, म्हणजे पूर्णपणे बघा त्यांचं. गुरकिरट सिंग डांग त्याने 4 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. There are 11,965 voters of this type. This is a gentleman called Gurkirat Singh Dang. Gurkirat Singh Dang appears once, twice, 3 times, 4 times in 4 different polling booths in the constituency. आणि प्रॉब्लेम हा नाहीये, म्हणजे त्यांनी मतदान केले 4 ठिकाणी, पण ते कसं केलं, कसं, म्हणजे काय मला कळतच नाही मी काय बोलू त्या गोष्टीवरती. की एक व्यक्ती 4 वेळा मतदान करतो, बरं ठीक आहे, एका व्यक्तीने एकदा केलं, पण तो 4 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होतंय, त्याचं काय नक्की, म्हणजे त्याच्या मागचं कारण कळलं नाही, आणि ते कसं काय झालं हे पण कळत नाही. आता मुद्दा असा आहे की बूथ नंबर तुम्हाला सांगतो, बूथ नंबर 116, 124, 125 आणि 126 या ठिकाणी त्याचं वोटिंग झालेलं आहे. कसं पॉसिबल आहे हे इलेक्शन कमिशनलाच माहिती आहे आता. म्हणजे ट्रान्सपरन्सी जे आपण बघतोय त्यांच्यामध्ये, की आपल्याला बघायचे इलेक्शन कमिशन जे राहुल गांधी म्हणतायत, इलेक्शन कमिशनने ट्रान्सपरन्सी दाखवली पाहिजे, पण मुळात कशी दिसणार आपल्याला. जर एक व्यक्ती 4 ठिकाणी मतदान करतोय, म्हणजे कोणावर विश्वास ठेवणार आपण. आता प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, की एवढ्या लिस्टमध्ये एका व्यक्तीचं 4 ठिकाणी मतदान झालं तर गोष्ट वेगळी, पण असे हजारो लोक आहेत. म्हणजे हा एकटाच हा जो आहे डांग ह्याचं नाहीये 4 वेळा, असे हजारो लोक आहेत की ज्यांनी बऱ्याच म्हणजे ठिकाणी वेगवेगळी मतदान केलेली आहेत, त्यांच्या नावाने मतदान झालेली आहेत. त्यांनी केले आहेत का नाही अजून कन्फर्म नाहीये, ते अजून एक्सपोज झाले नाहीयेत. व्हिडिओ अपलोड व्हायच्या अगोदर आता झाले तर ते मला माहित नाही, पण आतापर्यंत तर झालेले नाहीयेत. पण ते एक्सपोज झाले नाहीयेत, पण त्यांच्या नावाने कोणी मतदान करतंय का, इलेक्शन कमिशन काय करतंय. म्हणजे जर एखादा व्यक्ती, आता जर मी वोटिंग करायला चाललो तर मला तिथं आधार कार्ड द्यायला लागतं, एक आयडी प्रूफ द्यायला लागतो, तेव्हा कुठे जाऊन मी तिथं वोटिंग करतो. मग जर मी वोटिंग करतोय, वोटिंग झालं, त्याच्यानंतर ना त्याच व्यक्तीच्या नावाने दुसऱ्या ठिकाणी वोटिंग होते, मग तो व्यक्ती तिथे कसा जाऊ शकतो, हे सगळ्यात मोठं म्हणजे प्रश्न आहे. मग तिथं त्याच्या नावाने कोण वोटिंग करतंय, हे काम कोणाचं आहे बघायचं, इलेक्शन कमिशनचे, त्यांचे जे अधिकारी असतील, कोणी असेल. वोटिंग कसं होतंय हाच मला प्रश्न पडलाय. आता ते डांगचं सोडा, त्यामध्ये अजून एक आहे आदित्य श्रीवास्तव.
ह्या माणसाचं सुद्धा हायलाईट दाखवतो, ह्या माणसाने पण किती वेळा वोटिंग केले तुम्ही चेक करू शकता. Second example, same voter voting in multiple polling booths in Karnataka in the assembly and also voting in Uttar Pradesh, voting in Lucknow, voting in Varanasi. Zoom in, no, show the name. This is the gentleman called Aditya Srivastava. आता आपण बघू दुसरा मुद्दा, फेक अँड इनव्हॅलिड ऍड्रेस. म्हणजे फेक ऍड्रेस काय नक्की मला काय बोलू कळत नाही या गोष्टीवरती. म्हणजे रहिवासी पुरावा हा सगळ्या गोष्टीत लागतो. आता फेक ऍड्रेस मध्ये मेन्शन काय आहे, हाऊस नंबर 0. म्हणजे तुम्हाला कितपत पटते मला माहित नाही, मला तरी गोष्ट पटतच नाही. हाऊस नंबर 0 म्हणजे घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवलाय त्यांनी. आणि असे बरेचसे आहेत लिस्टमध्ये, तुम्ही बघितले ना, मी तुम्हाला लिस्ट दाखवतो, त्यामध्ये बघा बरेचसे लोक आहेत हाऊस नंबर 0 वाले. House number 0. No, you're laughing. There are thousands and thousands of these people. No address, house number 0. House number 0, house number 0. 0. House number 0. म्हणजे कसं काय शक्य आहे? म्हणजे आता समजा मी बँकेत गेलो तर मला जर अकाउंट काढायचं असेल तर तिथे मला पहिला आयडी प्रूफ द्यायला लागतो, ऍड्रेस प्रूफ द्यायला लागतो. ऍड्रेस प्रूफ नसेल तर एखादा ओळखीचा माणूस तिथे न्यायला लागतो, कन्व्हिन्स करायला लागतं, स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो, ऍफिडेव्हिट घ्यायला लागतं. तेव्हा पुढे जाऊन माझं बँकेत आधार कार्ड निघतं. पण बँकेत आधार कार्ड बँकेत अकाउंट निघतं, अकाउंट सोडा. जर मला एखादं कोणतंही लायसन काढायचं असेल तर मला रहिवासी पुरावा लागतो. म्हणजे पूर्ण मला जर एखादी प्रोसेस जर सरकारची करायची असेल तर त्या सरकारला मला एक प्रोसेस करून माझा रहिवासी दाखला दाखवून मला त्या काही गोष्टी, लायसन्स असेल किंवा अकाउंट असेल ते निघतं. म्हणजे जर मला एखादी गोष्ट काढायची असेल तर मला पहिलं सरकारला त्या व्यवस्थेला पुरावे द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर मला ती गोष्ट भेटते. पण जर मला तेच सरकार निवडायचं असेल तर हाऊस नंबर 0 चालू शकतो. म्हणजे रहिवासी पुरावा गरजच नाही मला. आणि त्याच सरकारला मला नंतर काही जर डॉक्युमेंट काढायचे असेल तर रहिवासी पुरावा द्यायला लागतो, एखादं काय डॉक्युमेंट काढायचं असेल तर. आणि सरकार निवडायला मला काही प्रॉब्लेम नाही. हाऊस नंबर 0 असेल तर इलेक्शन कमिशन तुमचं काम करून टाका. हाच मुद्दा आहे नक्की. आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, जर एखादा जेन्युन वोटर असेल ना, जेन्युन म्हणजे समजा आपण वोट करतो, आपण वोटिंगला गेलो आणि तिथं वोट करताना आपण आपला ऍड्रेस प्रूफ दाखवतो किंवा आधार कार्ड दाखवतो, तेव्हा ते आपल्याला एंट्री देतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वोटिंग करतो. एक जेन्युन व्यक्ती गेला ना तर त्याच्याकडे असं नाही होत की हाऊस नंबर 0 असेल किंवा त्याचा ऍड्रेस नसेल. तो जेन्युन आहे, तो जाणार, तो वोट करणार, तो कोणत्याही पार्टीला करू द्या, बीजेपीला करू द्या, काँग्रेसला करू द्या, त्याचं काही घेणं देणंच नाहीये. तो जाणार तिथं वोट करणार. पण जर तो जेन्युनच नाहीये, मला कळत नाही की हाऊस नंबर 0, त्या गोष्टीला बोलण्याचाच अर्थ नाहीये. म्हणजे एक जेन्युन व्यक्ती जर जात असेल तो लिगलच आहे ना, ते जो ऍड्रेस प्रूफ आहे तो जाणार वोट करणार. आता त्याचा ऍड्रेस प्रूफच नाहीये, तुम्ही त्याला एंट्रीच कशी काय देऊ शकता? आणि त्याच्या नावाने वोटिंग पण होते. काय काय बोलू, काय कळतच नाही मला ह्याच्याबद्दल. आणि आता असं आहे ना की ह्याच्या पलीकडचा एक वेगळा विषय सांगतो तुम्हाला. तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा, नंतर आपण ह्या गोष्टीवर बोलू. Father's name ILSDHFHUG. थोड़े और फादर्स नेम दिखाओ, ये बड़े इंटरेस्टिंग नाम है इनके. DFOIGOIDF फादर्स नेम. तर कसं आहे, बापाचं नाव धुळीला मिळालं असं आपण म्हणतो. पण जर एखाद्या व्यक्तीचा बाप कोण आहे किंवा त्याला किती बाप आहेत हे आपल्याला माहितच नाही, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही सांगा मला जरा. म्हणजे जर माझं आधार कार्ड घेतलं, त्याच्यावरती वडिलांचं नाव असतं, माझं नाव असतं, आडनाव असतं, तसं वोटर आयडी वरती किती बाप आहेत तुमचे, तर तुम्हाला बाप आहे का नाही हे तरी चेक करणार का नाही तुम्ही? का त्याचं नाव तुम्हाला सांगतो काय नाव आहे, त्या बापाचं नाव सांगतो तुम्हाला, ह्या व्यक्तीचं नाव नाही सांगत, बापाचं नाव सांगतो पहिल्यांदा. DFOIGOIDF. आता ह्याचा नक्की बाप कोणता आहे? आता असं जर आपण ठरवलं की एक सिंगल अल्फाबेट नुसार ह्याचे जर आपण बाप बघितले तर ह्याचे 9 बाप होतील, 9. आणि असं काय नाही मी सिंगल इंडिव्हिज्युअल लोकांना टार्गेट करतोय किंवा काय, काही घेणं देणं नाही. मला कोण ओळखत नाही, मी आपला एक व्हिडिओ बनवतोय, काही नाहीये. फक्त बोलण्याचा अधिकार आहे, बोलू शकतो. चुकीचं होत असेल तर चुकीचं होत असेल
तर ते चूक आहे हे मला बोलायचा अधिकार आहे म्हणून मी बोलतोय. आणि ते झालेलं आहे. म्हणजे ते असं काय नाही की त्यांनी कुठून तरी लिस्ट आणली, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता, चेक करू शकता, ते व्हॅलिड आहे. कळत नाहीये की असं झालंय की म्हणजे इलेक्शन कमिशनची किती डार्क रियालिटी आहे, म्हणजे किती ट्रान्सपरंटली काम करतायत, किती पॅशनेटली काम करतायत, हे एक्सपोज केले राहुल गांधीने. मी काय त्याचा समर्थक नाहीये का मला तो आवडत नाही का मी त्याच्या जाऊन मांडीवर बसणार नाही, असा काही संबंधच नाहीये. म्हणजे मी त्याच्या बाजूने बोललो तर मी त्या पार्टीचा, यांच्या विरोधात बोललो तर ह्या पार्टीचा नाही, असं काहीच नाही. फक्त एक ट्रान्सपरन्सी पाहिजे आपल्याला की असं जर होत असेल म्हणजे त्याला अप्रुव्हल कसं काय दिलं तुम्ही, तो वोटर लिस्ट मध्ये कसा काय आला, म्हणजे तुम्ही त्याला क्वेश्चन केले का नाही की बाबा तुझ्या वडिलाचं नाव काय, तुझं काय म्हणतात ते, तुझे 4 आयडी आहे, तुम्ही इपिक नंबर टाकू शकता, तू ह्या गावचा त्या गावचा, इथून त्यांनी ट्रान्सफर घेतले असेल, असे आन्सर देताय तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये. तिसरा मुद्दा अजून त्याच्यापेक्षा भयंकर आहे, बल्क वोटर्स इन सिंगल ऍड्रेस. ठीक आहे, आता हा विषय ना हा वेगळाच आहे. म्हणजे अवघड परिस्थिती आहे राव. जिथे घर नाही तिथं वोटर आहे, जिथं वोटर आहे तिथं घर नाही. म्हणजे मगाशी आपण बघितलं हाऊस नंबर 0 पण तिथं वोटर आहे, आणि जिथे घर आहे तिथं वोटर नाही. म्हणजे कळतंय का तुम्हाला की एका रूम मध्ये 80 वोटर आहेत, एका रूम मध्ये 80 मतदान आहेत, एक 10 बायच्या 10च्या खोलीत 80 लोक राहतात, असं ऍड्रेस आहे, प्रूफ आहेत, जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी. House number 35, 80 voters live in this house. We sent people to check. They got beaten up. These 80 people live in this house. It's a single story, single room house. म्हणजे इलेक्शन कमिशनचा काय मॅटर आहे मला कळतच नाहीये, काय नक्की त्यांचं गणित काय आहे. कॉमन सेन्स आहे. म्हणजे जर मी एक कोणाही रॅन्डम पर्सनला जरी विचारलं, बाबा एका घरात 80 लोक राहतात 10 बाय 10च्या खोलीत, कसं पॉसिबल आहे, एका आयडी वरती 80 वोटर आयडी ज्याचा एकच ऍड्रेस आहे, आणि तिथे जाऊन जर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन केलं तर तिथं ते सापडत नाहीत आपल्याला मुळात. म्हणजे ते तिथं आहेत नाहीत, आणि तिथला जो घरमालक आहे तो एक रेड्डी म्हणून आहे, तो बीजेपीचा सपोर्ट आहे, आता तो दुसरा विषय. पण जर लिगली आपण फॅक्ट बघायला गेलं तर ती लोक तिथं राहत नाहीत, आणि हाऊस नंबर 0 तिथे लोक राहतात. काय कनेक्शन आहे? मग जिथं घर नाही तिथं ते वोटर टाका, आणि जिथं घर आहे तेव्हा तिथं 80 लोक टाका, असं तरी करा ना, काहीतरी मॅच होऊन जाईल. ते 10 बाय 10च्या खोलीत 80 लोक राहतात, म्हणजे मतदार राहतात, 5 लोक राहत नाहीत राव. ह्याच्यावरती आपण चर्चा करू नंतर. आता चौथा मुद्दा काय आहे, इनव्हॅलिड फोटोज. आता ह्याच्यावरती तर वेगळंच म्हणजे राजकारण आहे. पहिला आपण फोटो बघू. फोटो बघा तुम्ही. There are 4,000 voters. Show the photos. These are the photos. Either no photo or a photo that is so small. आता मला सांगा की हे कोणत्या प्रकारचे फोटो आहेत. म्हणजे पासपोर्ट साईज मला माहिती फोटोची, पण पासपोर्ट साईज मध्ये सुद्धा अजून एक कॅटेगरी, हे फोटो बघितल्यावर मला कळतंय. म्हणजे त्याला किती झूम करायला लागेल आपल्याला तो व्यक्ती बघायला, आणि ते सुद्धा अप्रुव्हल आहेत. म्हणजे एवढे लोक मतदार जे आहेत, वोटर जे आहेत, ते अप्रुव्हल आहेत, आणि त्यांनी वोटिंग केलेलं आहे. हे तर नंतरचं डिबेट आहे, नंतरचे वाद आहेत. हे ऑलरेडी इलेक्शन झालेलं आहे. इलेक्शनच्या अगोदरचे किस्से नाही आहेत. हे इलेक्शन झाल्यानंतर नाही एक्सपोज झालेलं आहे की ह्यांनी वोटिंग केलेलं आहे, आणि ह्यांचे असे असे इश्यू आहेत, ह्यांचे असे असे प्रॉब्लेम आहेत, तरी सुद्धा त्यांनी इलेक्शन मध्ये वोट केलंय. आणि काय हे असा सगळा मॅटर आहे. आता हा राहुल गांधी काय काय एक्सपोज करेल, काय त्यालाच माहिती. आता ह्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे, फॉर्म नंबर 6. आता त्याचा गैरवापर कसा झालाय ना, ह्याला पण ऐकू लागतो, माहितीये का. म्हणजे आपण असं म्हणतो की नाही यार, खूप टॅलेंटेड लोक आहेत आपल्याकडे. म्हणजे आजपर्यंत राहुल गांधी असं म्हणत होता की ईव्हीएम हॅक होते, ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे. राहुल गांधी नाही, प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणत होते की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे. पण मुळात मुद्दा काय माहितीये का, की हा घोटाळा नाही, ऍक्च्युली हे चुकीचं काम करण्याची पद्धत आहे ना, ह्याच्यामुळे हे झालेले चुका आहेत. म्हणजे दोष कोणाला द्यायचंच नाही यात.
ट्रान्सपरन्सी नाहीये, नीट काम करत नाहीयेत जे सरकारी अधिकारी असतील, कोणी असेल, नीट काम करत नाहीयेत, क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाहीये, स्पीडमध्ये काम होत नाहीये, टेक्निकलच्या जमान्यामध्ये अजून सुद्धा फिजिकली काम होतंय, क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाहीये. जर तुम्ही बॅकएंडला एखादी प्रोसेस दिली, तुम्ही एपिक नंबर टाकला, ती लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर येत असेल ना. अहो साधं एखादा आयटी मध्ये पोरग कामाला गेलं, त्याला एखादा शॉर्टकट दिला, त्याला म्हणले का बाई ह्यातनं एखादी फाईल काढ, तर एक सेम लिस्ट असेल तर तू एक ती मला फाईल कर आणि तेवढ्या डिलीट कर. 2 मिनिटाचं काम आहे. मशीनमध्ये हॅकच नाहीये. मशीनमध्ये हॅक असतं तर गोष्ट वेगळी होती. इथं प्रॉब्लेम दुसरा आहे. डबल डबल नावं येत आहेत, 4 वेळा मतदान होते, 80 लोक एकाच घरात राहत आहेत. कसं शॉर्ट, म्हणजे तुम्ही शॉर्ट कसं करताय हे लोकांना तरी सांगा. आणि तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय त्यामध्ये मुद्दे सोडून दुसरंच वायफळ बडबड करताय. आता ह्याच्यामध्ये काय आहे, फॉर्म नंबर 6 मध्ये जे यंगस्टर आहेत, तरुण आहेत, 21 वर्ष किंवा जे फर्स्ट वोटर आहेत, बाबा चला पहिला मतदान करतोय तो फॉर्म नंबर 6 देणार, त्यानंतर तो वोट करणार. 95 वर्षाची आजी, ती यंगस्टर आहे, ती तरुण आहे आणि तिने वोटिंग केलंय. आता ह्यात चूक राहुल गांधीची आहे. त्यांनी एक्सपोज केलंय, कशाला उगाच एक्सपोज करायचं म्हणा. 95 वर्षाची आजी, 80, 85, 65, 60 हे फर्स्ट वोटर आहेत असं वाटतंय तुम्हाला, आणि ते पण त्यांचे 2 आयडी आहेत, म्हणजे त्यांनी 2 वेळा मतदान केलेलं आहे. 95 वर्षाच्या आजीने, काय तिचं नाव आहे, शकून राणी, 70 वर्षाचे आहेत, सॉरी द्या, पण 95 वर्षाचा पण डेटा आहे, 90 वर्षाचा पण डेटा आहे. आणि ह्यामध्ये ना 33,692 लोकांनी वोट केलेलं आहे. 33,692 voters are registered here. This basically is anybody who wants to vote for the first time can use this list, Form 6. So you go, you get into the Form 6, and then your name goes into the voter list. There's a lady called Shakun Rani, 70-year-old. 70-year-old. आणि मुळात हे सिनियर सिटीजन आहे. तुम्ही ह्यांना एसटी फ्री करा, केलेली ऑलरेडी, ह्यांना सुविधा फ्री करा. वोटिंग आयडी कुठं फ्री करताय, 2-2 वेळा करायचे. आता ह्या बाईने काय केलेलं आहे माहितीये का, 13/9/2023 आणि 31/10/2023 या म्हणजे 2 तारीख जे आहेत, 2 वेळा अटेम्प्ट केलेले आहे. म्हणजे वोट तर दिलेलंच आहे, पण अटेम्प्ट केलेलं आहे, म्हणजे अटेम्प्ट करून वोट दिलेलं आहे. आणि ह्या यंगस्टर आहेत, 70 वर्षाची आजी, आणि आपण म्हातारे आहेत. At first on the 13/9/23, and then she does it again 31/10/23. So she becomes a voter twice. 2023 राव, 2025 मध्ये एक्सपोज होते. 2023 ची गोष्ट चालली, 2023 ला असं होतंय. काय तुम्ही काय बोलणार, तुम्ही सांगा मला. झालं, राहुल गांधीचं संपलं. आता थोडं बोलू आपण EC वरती. राहुल गांधीचं अजून मुद्दे आहेत, पण मेन मुद्दे मी सांगितले की नक्की काय बोललेत, काय नाही, काय त्यांनी दाखवलंय. आणि मला तरी म्हणजे ते फॅक्ट बरोबर वाटले. म्हणजे असं मी काही लगेच हे नाही करत की बा चला ठीक आहे. फक्त एवढंच की त्यांनी जो टायटल दिलाय वोट चोरी, तर ऍक्च्युली तो वोट चोरी नाही म्हणता येणार त्याला. आपल्याला त्याला एक काम करण्याची पद्धत चुकते ECची, असं मला वाटतंय. आता कसं आहे, ECची प्रेस कॉन्फरन्स बघितली, 1 तास 24 मिनिटाची बघितली त्यांची प्रेस कॉन्फरन्स. काय मला मुद्देच कळले नाहीत. त्यामध्ये एक राग गोष्टीचा आला की एवढे शिकलेले लोक आहेत ना आपल्या देशात, एवढे, पण न्यूज बघणारे हे लोक जास्त शिकलेले नाहीत, एवढं भान असू द्या. जे तुम्ही प्रश्न विचारतायत, काय प्रॉब्लेम आहे ह्यांना हिंदीमध्ये विचारायचं मला कळत नाही. म्हणजे मला बाबा चला ठीक आहे, मला इंग्लिश कळतंय, तो समोरचा काय त्या ECला प्रश्न विचारतोय मला कळतंय, पण एखाद्या माणसाला इंग्लिश कळत नाही, समोरचा व्यक्ती मुद्दा मांडतोय एक इलेक्शन कमिशनर समोर, हिंदीमध्ये बोलाय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आता ह्याच्यावरनं वाद होईल काहीतरी. तर त्याच्यामध्ये काय आहे माहितीये का, राहुल गांधींनी जे आरोप केलेत ना, त्याच्या व्यतिरिक्त सोडून त्यांनी भरपूर गोष्टी बोलल्या. म्हणजे राहुल गांधीला त्यांनी भीक घातलेली नाही. जे पहिले बी घालत नव्हते
कोणीच घालत नाही. आणि ह्यांनी पण तेच केलेलं आहे. गप्पा भरपूर मारल्या त्यांनी, गप्पा भरपूर मारल्या, एकमेकांकडे बघून हसत होते. पण त्यातल्या त्यात कसं झालं माहितीये का, डॉक्टर विवेक जोशी, तुम्हाला मी क्लिप दाखवतो, एक तुम्ही बघा. फिर एक ये सवाल उठा कि फिर उसको आज की तारीख में तो वेबसाइट है, कंप्यूटर है, उसको आप सेलेक्ट करके हटा सकते हैं, लेकिन वही चीफ इलेक्शन कमिशन बोलत असताना डॉक्टर विवेक जोशी, बहुतेक यांना झोप आली असावी किंवा त्यांनी आळस दिला त्या बाबतीत. पण जर बघितलं तर ह्याला वोटर चोरी नाही म्हणता येणार. एक प्रकारे हा स्कॅमच आहे. जसं की ह्याच्या अगोदर पण स्कॅम झालेत भरपूर. तर ह्याच्यामध्ये असं झालंय ना की पहिल्याने एक्सपोज केलंय, त्याच्यामध्ये तिसऱ्याचा लाभ झालाय आणि ते पण दुसऱ्याच्या चुकामुळे. ठीक आहे. इलेक्शन कमिशनर जे आहेत ज्ञानेश कुमार, यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की सर्व आरोप जे आहेत ते सर्व खोटे आहेत. म्हणजे जे राहुल गांधींनी आरोप केलेत, जे त्यांनी वोटर लिस्ट टाकली, ते सगळं खोटं आहे. त्याच्या उलट त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जर हलफनामा दिला तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, किंवा जे असेल ते त्यांची प्रोसेस. त्यांनी एकतर देशाची माफी मागावी, आणि जर त्यांनी माफी नाही मागितली तर त्यांनी जे आरोप केलेत ते सर्व बिनबुडाचे आहेत. म्हणजे त्याचे काही व्हॅलिड रिझन नाहीये. ते एक राजनीती स्टंट म्हणून बघितलं जाईल. म्हणजे तुम्हाला डबल गेम कळतोय का, की म्हणजे एकतर त्या माणसाने माफी मागितली तरी पण ते आरोप सगळे फेटाळले जाणार, आणि जर त्यांनी माफी नाही मागितली तरी ते आरोप फेटाळले जाणार. म्हणजे दोन्ही बाजूनी ह्यांचंच खरं होणार. आता ह्याच्यानंतर कमिशनर चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है, न तो कोई पक्ष है, सब समकक्ष हैं. ना तो कोई विपक्ष है, ना तो कोई पक्ष है, सब समकक्ष है. एकदम फ्लुएंटली बोलले त्यांनी. पण ना तो विपक्ष आहे, ना तो पक्ष आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या कामाबद्दल ट्रान्सपरन्सी जर मागितली तर तुम्ही हलफनामा मागताय का, तर तो विपक्ष मधला आहे आणि तुमच्याच पक्ष मधला, मी नाव नाही घेत त्याचा, तो राहुल गांधीचा थोडा सपोर्ट केला त्याने, त्याला तुम्ही नाही मागत हलफनामा का बरं? मला आहे ना या प्रेस कॉन्फरन्स बद्दल बोलायचंच नाहीये. काय झालंय की त्याच्याबद्दल काय बोलू मी, म्हणजे त्यांनी असं काही बोललेच नाही त्यामध्ये की त्यांनी असे मुद्दे मांडले, बाबा चला मी त्याच्याबद्दल थोडंसं नोट डाऊन करू तुमच्या समोर मांडायला. काहीच मुद्देच नाही ना. जे त्यांनी सांगितलं ते विषय बोलायचे सोडून त्यांनी बाकीचाच पसारा मारला. बिहारचं सांगत बसले. अरे महाराष्ट्राबद्दल बोला ना तुम्ही, महाराष्ट्राबद्दल का नाही बोला? महाराष्ट्राबद्दल सांगतात की 6 महिन्यापूर्वी काढले होते, मग 5 वर्षापूर्वी तुम्ही सांगायचं होतं, काहीतरी बोलले ते. 1 करोड वोटर्स नवीन आले, कसे आले, कुठून आले? हा ढगातनं पडले? राहुल गांधी तिथून बोलतोय, प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलतायत, बाकीचे कोण काय बोलतच नाही. कसं आहे, मी पण महाराष्ट्रातलाच आहे, एक मराठी माणूस म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून, आणि फुले शाहू आंबेडकर यांचा एक विचार सतत असतो माझ्यासोबत. पण काय होतं ना, कधी कधी असं वाटतं की काय चाललंय काय कळतच नाही, कोण काय बोलायला तयार नाही. असे स्कॅम घडतायत. ह्याच्या अगोदर एक स्कॅम घडला, त्याच्यानंतर ना तो पैशाचा एक स्कॅम घडला, फंडिंग होतं पार्टीला, कोणता स्कॅम तो आठवत नाही मला, तो एक झाला. आता हा वोटिंगचा. म्हणजे किती स्कॅम होणार आहेत असे? एक लिस्ट तरी द्या आम्हाला, बाबा हे होईल ते होईल, पुढे जाऊन असं होईल तसं होईल. काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, याच काळा शर्ट घातला याचा अर्थ हा आहे की ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक हा शर्ट घातलाय. बाकी आपण सगळे हुशार आहेत. विचार करण्यासारखी म्हणजे तेवढी तरी बुद्धी आहे लोकांना. थोडा विचार करा, कोण काय करते, थोडं बोलायला शिका. तुमचं कोण ऐकल ना ऐकल हा फरकच नाही पडत, पण तुम्ही बोलायला शिका आणि प्रश्न मांडायला शिका. बाकी जर काही व्हिडिओमध्ये मुद्दे राहिले तर आपण त्याच्यावरती अजून एक व्हिडिओ बनवू. पण हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, माझं म्हणणं पटलं असेल, जे मी बोललोय, जे दाखवलंय, जे त्यांनी बोललंय त्यांनी दाखवलंय, हे जर पटलं असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि जर असं काय गोष्टी घडत असेल तर मी ह्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. म्हणजे त्याच्यावरती व्ह्यूज येऊ नाही येऊ हा कन्सेप्टच नाही. म्हणजे मला उद्या ह्या गोष्टीची खंत नको वाटायला की बाबा हा ह्याला सगळं माहिती होतं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला सगळं माहित होतं, बोलायचं होतं, पण मी बोलणार कोणापुढं?
त्या गोष्टीची खंत नाही वाटायला पाहिजे. म्हणजे उद्या जर कोणी मला विचारलं, बाबा हा एवढं चुकीचं घडत होतं, मग तू एखादं पाऊल का नाही टाकलं, तुम्हाला एवढं वाटत होतं, तर बाबा टाकलं होतं, लोकांनी सपोर्ट नाही केला किंवा लोकांनी बघितलं नाही, माझ्या परीने मी प्रयत्न केले, चालू केलं, तर ठीक आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण जर तुम्हाला खरंच आवडला असेल किंवा पटलं असेल माझं म्हणणं, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पोचवा लोकांपर्यंत की बाबा असा असा व्हिडिओ बघा, काय वाटतंय. आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, मराठी लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की अशा अशा गोष्टी चालल्यात देशामध्ये, आपण त्यामध्ये सावधान राहिलं पाहिजे, स्वतःला सतर्क ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आणि कुठं काही चुकीचं घडत असेल तर आपण त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजे. अधिकार आहे आपल्याला, कलम 19 आहे आपल्याकडं संविधानामधलं, बोलण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहेत आपले, आपण बोललं पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.